हॅलो गाईज, आम्ही आलेलो आहेत कोकणामध्ये फिरायला आणि तुम्ही बघू शकता हा कोकणचा परिसर अतिशय सुंदर असा. आणि आत्ता आम्ही आपल्या हॉटेलमधून जात आहोत. सकाळचा टाईम आहे, सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आम्ही आता चालू आहे. बघू शकता तुम्हीही कोकणामधील नारळाची झाडं, उंच उंच समुद्राच्या किनारपट्टीला असलेली अतिशय छान परिसर आहे. आणि आत्ता आपण चाललेलो आहे बीचवरती. समोर आपल्याला दिसत असतील आपल्याला घेऊन आलेले शेखर साहेब, शेखर साळुंके यांनी आपल्याला या कोकणामध्ये यायचा मार्ग दाखवला आहे. अतिशय छान. बघू शकता ही कोकणची किनारपट्टी. दापोली बीचवरती आपण फिरत आहोत आणि अगदी हॉटेलच्या समोरच हाय शेखर भाऊ, कोकणचे गाईड. आणि अगदी हॉटेलच्या समोरच बीच आहे. तुम्ही पाहिलं असेल, एक मिनिटाच्या अंतरावरतीच बीच आहे. रात्री पाणी खूप खाली होतं, आता पाणी वरती आलेलं आहे. असं म्हणतात की समुद्र हा भरती ओटीवरती चालत असतो, चंद्राच्या दिशेवरती. चंद्राच्या ये जाण्यानेच आपल्याला कळतं भरती ओटी. अतिशय छान. तुम्ही बघू शकता सकाळी सर्व पर्यटक बाहेर पडत आहेत, किनारपट्टीचा आनंद घेत आहेत आणि अतिशय छान असं हे कोकणचं दृश्य. आम्ही पहिल्यांदा आल्यामुळे खूप साऱ्या एक्साइटमेंट आहेत आणि अतिशय छान असं हे दृश्य पाहू शकता. किनारपट्टीवरती फिरणारी सर्व पर्यटक आणि ही नारळाची उंच उंच झाडं समोर बघू शकता तुम्ही. बघा किती लांब, जिकडे नजर जाईल तिकडं पाणीच पाणी. आणि येणाऱ्या ह्या लाटा बघा किती छान दिसत आहेत. समुद्राच्या कडेला शिंपले आहेत आणि बघा किनारपट्टी किती स्वच्छ आहे, तुम्ही पाहू शकता. अतिशय छान. अजिबात कचरा, काहीही बाटली जसं आपल्या इकडे असतं बाटल्या, कचरा, पिशव्या, अजिबात असं काहीही दिसणार नाही. म्हणतात ना, समुद्र आपल्या आतमध्ये काहीच ठेवत नाही, सगळं कडेला आणून टाकतो. परंतु या कडेला काहीही नाही. अतिशय छान आणि सुंदर, अतिशय म्हणजे अतिशय स्वच्छ पाणी तुम्ही पाहू शकता. एकदम भारी. कोकणचा परिसर खूपच छान. सकाळी सकाळी तर इतकं भारी वाटतंय लय, म्हणजे आता काय शब्दच नाही आपल्याकडे. आपण खूप दिवसातून आलोय आणि अतिशय छान वाटते. तुम्ही पण या. आम्ही आहे दापोली करडे बीचवरती. बघा काही लोक तर आपल्या डॉगीला बी सोबत घेऊन येत आहेत. अतिशय छान परिसर आहे आणि एकदम सुंदर. धन्यवाद 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 दापोलीकर, धन्यवाद.